तर ही आहे बघा कॉपर सल्फेट आपलं. आता ही आहे बघा निळं. आता ह्याला कसं करतो बघा मी गोरं. चला तर मग आता बघूया आधी निळं काय आहे ही आधी आपण जाणून घेऊया. चला आता हे जर बघा मी छोटं 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 पार्टिकल केलं, एकदम छोटं. जेवढा पार्टिकल छोटा लवकर शिजणार. जसं बटाटा कसा छोटा छोटा कापला की लवकर शिजतो, तसंच लवकर लवकर ह्यातनं जे काय आहे का नाही त्यांना निळं केले ते लवकर लवकर त्यातनं बाहेर पडणार. आता बघूया ह्याला कुणी निळं केले. आता ह्याला मी करतो बघा मटणाच्या रश्श्यासारखं सेम शिजवायला सुरुवात. आता ह्याला ठेवतो मी बघा आता जाळावर. जाळ लावायला मी घेतले मेणबत्ती बघा ठेवला. आता मी जाळावर याला, हे काळं काळं दिसतंय का नाही हे तुमचं कार्बन आहे बघा. कार्बन त्याच्या बाजूने छाडलं का तर इथं इनकम्प्लीट कंबशन होतं इथं मेणबत्तीचं. आणि आपल्याला ऑरेंज कलरची फ्रेम भेटते ज्याच्यामध्ये की लो एनर्जी आहे आपली. ठीक आहे. आता ह्याला मी खडून पॅक केलं. आता बघा हिट केलं काय निघलं बाहेर दिसतंय का. हे पाण्याचं छोटं छोटं पार्टिकल आहेत बघा पाण्याचं. आणि या छोट्या छोट्या पार्टिकलमुळेच ते निळं होतं. म्हणजे आपल्याला कळालं की हे निळं का होतं, का तर ह्याच्यामध्ये काय होतं तुमचं पाण्याचं पार्टिकल होतं छोटं छोटं, त्यामुळेच ते निळं झालं, जे की क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये अवेलेबल होतं. हे बघा आहे का ते निळ्याचं केलं बघा मी त्याला निळ्याचं गोरं केलं का. आता पुन्हा करू का त्याला लयच गोरं झालेलं, त्याला जरा असं लयच हे झालंय. आता त्याला पुन्हा निळा करतो. लयच ही म्हणायला लागलाय मी गोरा झाले गोरा झाले. आता त्याला बघा कसा बी पुन्हा निळा करतो पाणी ओतून. आता पाणी ओतलं का त्यानं पुन्हा पाणी ऑब्झॉर्ब केलं आणि पाण्याच्या पार्टिकलमुळं ते पुन्हा निळं झालं. कशी आहे जादू.